एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपाययोजनांवरती भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यात वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तोडलेली झाडे थेट वकारीत नेली जात असून विशेष म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या झाडांच्या कुठलीही नोंद नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संपूर्ण राज्यात तापमानाने मोठ्या प्रमाणात पारा ओलांडला असून यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. दुसरीकडे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने करण्यात येणार आहेत. या वृक्ष लागवडीवरती कोट्यवधी रुपये खर्च देखील केले जातात. मात्र धुळे जिल्ह्यात दुसरीकडे अनेक ठिकाणी ग्रामीण भागात झाडांची विनापरवानगी कत्तल केली जात असून तोडलेली झाडे थेट वकारीत नेली जात आहेत. विशेष म्हणजे वकारीत देण्यात आलेल्या झाडांबाबत कुठलीही नोंद किंवा त्यांची पासेस नसल्याचा देखील प्रकार समोर येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. विना परवाना जो वृक्षतोड चालू आहे, या वृक्षतोडीला जबाबदार कोण? दुसरी गोष्ट, ही वृक्षतोड बिनधास्तपणे वाहतूक करून सॉमिलमध्ये विकली जाते. याच्याकडे वन विभागाचे अधिकारी, महसुलाचे अधिकारी यांनी डोळे लावून हा कार्यक्रम चालू केलेला आहे. तरी आमची आपल्या माध्यमातून अशी विनंती आहे की सर्वात अगोदर प्राणवायू जर लोकांना पाहिजे असेल, वृक्ष जर पाहिजे असतील, तर ज्या स्वामिलांना तुम्ही परवानगी दिलेली आहे ती परवानगी रद्द करून ती स्वामिल बंद करा. आणि आपण एक लढाई लढण्यासाठी, लोकांच्या जीवनाची लढाई लढण्यासाठी, त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी, भविष्यात त्यांना अधिक ऑक्सिजन जो आपण म्हणतो कमी होत होता तो पुरवण्यासाठी आपण ही लढाईत संपर्क साधावा आमच्या सोबत. आणि धुळे जिल्ह्यातील ज्या समस्या आहेत त्याच्यावर शासकीय अधिकारी लक्ष देत नाही, याची आम्ही विनंती करतो की शासनाने दखल घ्यावी आणि या कारवाईला सामोरे जावे.